एक तोले के लिए कितना पैसा लगेगा बोलो। मतलब मंगलसूत्र चोरी किया इन लोगों ने और आरोप प्राइवेटाइजेशन कर रहे हैं, स्कूलों का प्राइवेटाइजेशन कर दिया है। आज किसी भी बच्चे को अगर स्कूल में अगर पढ़ाना है तो उसका खर्चा कितना महंगा पड़ता है। और शिक्षा का तो अधिकार ही मिलना चाहिए कि फ्री शिक्षा मिलना चाहिए। फ्री राशन क्या देते हो, फ्री शिक्षा दो ना, जिससे वो बच्चा बेटा होकर अपना कमाएगा ना खुद। अगर आप तुमको शिक्षा ही नहीं दे रहे और खाली फ्री राशन दे रहे 5 किलो, तो 5 किलो राशन दे, वो सिलेंडर लाएगा कहाँ, वो जलाएगा कहाँ। राशन तो दे देंगे आप, लेकिन खाली राशन देने से क्या काम। खाली गेहूं लाऊंगा या खाली चावल लाऊंगा तो उससे क्या होगा। मतलब वो सब हमको करना ही है। तो 80 करोड़ लोगों को अभी वो लोग मुफ्त में राशन दे रहे हैं और वो बोल रहे हैं कि हम गर्व से कह रहे हैं कि हम लोग 80 करोड़ लोगों को राशन दे रहे हैं। ये गर्व की बात हो सकती है क्या? आप लोग सोचिए ना, ये बात गर्व की हो सकती है क्या? मनमोहन सिंह साहब के राज में 27 करोड़ लोगों को राशन दिया जाता था फ्री में। वो आंकड़ा 10 साल में 80 करोड़ रुपया 80 करोड़ लोगों का हो गया। ये हमारे लिए कोई घोषणा वो चीज नहीं है, इसलिए हम गर्व नहीं कर सकते। हम लोग अच्छे खाएंगे और हमारे बाजू वाला भूखा रहेगा तो कैसा चलेगा बोलो। कोई भी धर्म ये सिखाता है क्या? कोई भी धर्म ये नहीं सिखाता कि बाजू वाले को भूखा रखो करके। अरे हम खाएंगे तो आधी रोटी उसको भी खिलाएंगे ना। तो कांग्रेस की भूमिका ये है, इंडिया गठबंधन की भी भूमिका यही है। हम लोग सब साथ में हैं। कभी हम लोग एक दूसरे के खिलाफ लड़ते थे, जैसे राष्ट्रवादी है, शिवसेना, हम लोग खिलाफ लड़ते थे, आम आदमी पार्टी है, लेकिन आज हम लोग सब साथ में है। क्यों साथ में है? कि आज देश मुश्किल में है। अगर देश मुश्किल में है, जैसे आजादी के वक्त देश मुश्किल में था तो सब जाति धर्म और लोग साथ में थे, वैसे ही हम लोगों को अभी साथ में रह के एक साथ रह के मशाल को जलाना बहुत जरूरी है। ये मशाल जलाएंगे तभी उसका उजाला पड़ेगा और ये भाजपा का आंदोलन आपल्याला जे काही मिळतंय त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत आणि अशा या सुंदर कोकण किनारपट्टीवर आणि सुंदर कोकणावरती आता नागरिकांचं लक्ष गेलेलं आहे। ही कोकण किनारपट्टी कोणाला हवे, हे कोकण कोणाला हवे, तर हे अंबानी आणि अदानीला हवे। आता वकिलीच्या निमित्ताने दापोलीपासून सगळीकडे फिरले, चिपळूण चांगला आहे, दापोली सुंदर आहे आणि राजापूर लांजा पण चांगला आहे, आपलं रत्नागिरी पण सुंदर आहे, आपल्याला चांगला समुद्र किनारा आहे। आपण त्याच्यामध्ये मच्छीचा व्यवसाय करतो, 4 पैसे कमावतो आणि आपली उपजीविका चालते। तर आता ही सगळी किनारपट्टी, हा सगळा आपला चांगला कोकणचा प्रदेश या दोन्ही वर्गाला अदानी आणि अंबानीला घशात घालायचा आहे आणि नुसता घशात त्यांच्या घालायचं नाही आहे, तर त्यासाठी केंद्र सरकार चित्रविचित्र कायदे करत आहे। ते कायदे आपल्या विरोधी आहेत, आपल्या बाजूने नाही आहेत। म्हणजे उद्या जर आपण काही करायचं म्हटलं तर कायदे पण त्यांचेच आणि त्यासाठी निर्माण झालेली कोर्ट पण त्यांची। आणि याला उपाय काय आहे, ते म्हणजे आंदोलन करून किंवा आरडाओरडा करून उपाय नाहीये। याला आपण आपल्या हक्काचे सरकार, हक्काचे खासदार, हक्काचे आमदार त्याला आवश्यक आहे। आणि आता त्यांनी सांगितलं की सिडको सारखा विनाशकारी एक प्रकल्प किंवा एक संस्था आपल्या इथे आणतायत। आता या सिडको तुम्हाला कल्पना असेलच किती भयंकर आहे। आपली सगळी समुद्र किनारपट्टी ही सिडकोच्या घशात जाणार आहे। आमचं काय भाग त्याच्यामध्ये आहे, मी पण त्याच्यामधले एक व्यक्ती म्हणून सांगते की आपल्याला जरी घर बांधायचं झालं तरी सुद्धा आपल्याला त्यांची परवानगी घ्यायला लागेल। आपली झाडं बिडं काय असतील ती जर लावायची झाली तर त्यांची परवानगी घ्यायला लागेल। मध्ये मी एज्युकेशन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की लस कशी बनते, त्याला किमान खर्च किती आला पाहिजे किंवा कमाल खर्च किती आला पाहिजे। आदर पुनावाला यांना लस बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं मोदी साहेबांनी आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याच्याकडून इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळवले। म्हणून आम्ही म्हणतो चंदा दो धंदा लो। भाजपची नीती काय आहे देशामध्ये? भाजपला चंदा द्या, धंदा मिळवा। मग ते मोठमोठे रोडचे कॉन्ट्रॅक्ट असतील, औषध बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट असतील, ट्रेन असतील, रेल्वे असतील। हल्ली ते 370 बद्दल बोललं जातं, 370 कलम जम्मू काश्मीर मधून त्यांनी कॅन्सल केलं म्हणून अनेकांना माहित नसेल 370 कलम हे फक्त जम्मू आणि काश्मीर मध्ये नाही, इतर काही राज्यांमध्ये सुद्धा 370 कलम लागू आहे। आणि 370 कलम म्हणजे फक्त 370 कलम नाही, तर 370 अ, ब, क आणि ट। मग त्याच्यातलं फक्त एक उपकलम याने रद्द केलं, म्हणजे बदललं, अमेंडमेंट केले। वापरण्याचा प्रकार असा झाला की काश्मीरमध्ये तुम्ही जाऊ शकता, काश्मीरमध्ये तुमच्याकडचा सामान्य माणूस जागा घेऊ शकतो, व्यवसाय करू शकतो, काश्मीरचा विकास होणार आहे। त्याला कश्मीरचा विकास करायचा नव्हता, तुमचा विकास करायचा नव्हता, तुम्हाला काश्मीरमध्ये जागा घेऊ द्यायची नव्हती। त्या काश्मीरमध्ये असलेलं लिथियम त्याला अदानीच्या घशात घालायचं होतं आणि ते लिथियम अदानीच्या घशात घालण्यासाठी म्हणून 370
तो त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलं. 370 मध्ये अमेंडमेंट झालं. लिथियमचा साठा अदानीच्या घरात घातला आणि काही गडकरी साहेबांनी जाहीर केलं की 2030 पर्यंत देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या वापरतात. कारण सगळ्या इलेक्ट्रिक गाड्या होणार, लिथियम मिळाले जाणार जम्मू काश्मीरचं. माझा एक सामान्य नागरिक म्हणून कुतूहल म्हणून एक प्रश्न उपस्थित राहतो डोक्यात की जर सगळ्या गाड्या लिथियमवर चालणार असतील 2030 नंतर, जर सगळ्या गाड्या बॅटरीवर चालणार असतील तर आमच्या कोकणाच्या लोकांनी ही रिफायनरी कशाला मारतात? हे पेट्रोल कुठे वापरणार आहात तुम्ही? मग हे पेट्रोल आम्ही पाकिस्तानला देणार आहे. कारण भाजपनं पाकिस्तानचं पक्ष हल्ली जग जाहीर आहे. हल्ली 4 दिवसापूर्वी योगीजींनी पाकिस्तानला क्लीन चिट दिली. पूर्वी मोदीजींनी चीनला दिली होती, आता पाकिस्तानला क्लीन चिट दिली. म्हणजे पाकिस्तान आणि चायना काही करत नाही आहे. जे काही करतो त्यामुळे तुम्ही भारतीय करतोय. म्हणजे दहशतवाद माजवला देशामध्ये तर भारतीयांनी माजवला. पाकिस्तानचं दहशतवाद येतच नाहीये. चायना भारताची जमीन घेतच नाहीये. राहुल गांधी लोकसभेत बोलले की चायनाने भारताचा भाग त्याच्यावरती कब्जा केला. मोदीजींनी ते नाकारलं. मग आपल्या भारतीय जवानांची आवश्यकता ते कधी एकत्र न येणारे विचार ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी तशी परिस्थिती काहीतरी निर्माण होते आणि देशामध्ये ही अन्यायकारक परिस्थिती ज्यावेळी निर्माण झालेली आहे. म्हणूनच हे आता इंडिया आघाडीचं एकत्र सगळी मंडळी आली आहे आणि प्रत्येकाचा निर्धार केलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यमान केंद्राचं सरकार घालवण्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा निर्धार या सगळ्या मंडळीने केलेला. ज्याच्या वेळी या देशामध्ये अन्याय झालेला आहे त्याच्या वेळी या अन्यायाच्या विरोधामध्ये क्रांतीची मशाल पेटलेली आहे. क्रांती घडलेली आहे आणि ज्यावेळी क्रांती घडते ना त्यावेळी कुठल्या एका समाजासाठी नसते तर सर्व समाज एक होते. त्या ठिकाणी आपल्याला आपल्या अन्यायाच्या विरोधामध्ये एकत्र येऊन आपल्याला न्याय मिळवण्यासाठी देश स्वातंत्र्य करण्यासाठी सर्व समाज एकत्र झाला. ती स्थिती आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 2024 मध्ये की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी सरकार घालवायचा हा निर्धार या ठिकाणी सगळ्या मंडळीने केलेला आहे. ज्याच्या वेळी मशाल ही क्रांतीची मशाल आपल्याला पाहायला मिळते तर परिवर्तनाची खऱ्या अर्थाने लाट आहे. परिवर्तन घडलं पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे की अनेक माझ्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं मी फार वेळ घेणार नाही. मुद्द्याच्या 2-3 गोष्टी सांगणार आहे आणि आपली रजा घेणार आहे. हे आपल्याला या कोकणातला असू द्या देशातला असू द्या सर्व समाजातील नागरिक आहेत हे आशावादी असतात. आपको ये अभी हम लोग देंगे, अभी हम देने वाले आहे असं करत करत प्रत्येकाला आपल्या जिम्मेबाजीवरती भारावून ठेवायचं आणि मात्र प्रत्यक्षात काही द्यायचं नाही ही परिस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी निर्धार केलेला आहे. मी अनेक महिन्यामध्ये जातो, अनेक ठिकाणी मुस्लिम बांधव स्वतः येऊन बघतात तर त्याला आम्हाला आता भाषण पण नको आणि मुक्त भाषण पण नको. आम्हाला फक्त आम्ही निर्धार केलेला आहे की कुठल्या परिस्थितीवर मोदी सरकारला आम्ही घालायचं तुम्ही सांगण्याची गरज नाही. एवढा का आमचा समाज अशिक्षित नाही तर आम्ही ज्या क्षेत्रातनं जातोय ज्या अडचणीतनं जातोय तर ज्याचं जळतं ना त्याला कळतं. मग सर्व समाज या ठिकाणी सांगताय आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्व मुस्लिम समाज या ठिकाणी उद्धवजींच्या पाठीशी आहे. उद्धवजींच्या पाठीशी काय आहे? जयपाल साहेबांच्या पाठीशी काय आहे? राजेवाडींच्या भावाला आणि गॅसचा दर कमी करू, स्वस्त करू, सर्व गोष्टी सफाई करू ही सांगण्याच्या आश्वासन असतील. काहीच पूर्ण नाही केलं, उलट झालंय. सगळ्या गोष्टी महाग झाल्या. गरिबांना जगासाठी संघर्ष करावा लागतोय. गरिबांचं उत्पन्न वाढलेलं नाही आहे पण गरिबांचे खर्च वाढले आहे. त्याला 10,000 पगार आहे. तो 400 रुपये फक्त सिलेंडर घेत होता. त्याच्याकडे 9,600 रुपये इतर खर्चासाठी उडत होते. आज त्या 10,000च्या पगारवाल्याचे 800 ते 1,200 रुपये त्याच्यामधून जात आहेत आणि सगळं अन्नधान्य वाढलं. तर गेल्या 65 वर्षामध्ये कोणत्या सरकारने अन्नधान्यावर टॅक्स आकारला नव्हता. तो या सरकारने आकारला. जीएसटी लावून. बंधू आणि भगिनीनो आज अशी परिस्थिती आहे की लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे. लोकांची परिस्थिती वाईट आहे परंतु लोकांना जीवाची पण शाश्वती राहिलेली नाही आहे. आज लोकांना या ठिकाणी जाता येताना भीती वाटू लागलेली आहे.
विशिष्ट धर्माच्या लोकांना फार भीती वाटत आहे. आपण ऐकतो, आपण मोबाईलवर पाहतो की अनेक ठिकाणी मॉब लिंचिंग होतात. एका व्यक्तीला धरलं जातं, 100 ते 200 लोक एकत्र मारतात. घरातला तो एकत्र कमवणारा असतो, त्याला मारलं जातं आणि ज्यांनी मारलंय त्याच्यावर कोणती कारवाई होत नाही. तुम्हाला बिल्किस बानोची स्टोरी माहित असेल की बिल्किस बानो गुजरात मधली, तिच्यावर अनेक लोकांनी अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर त्या लोकांना त्यावेळेच्या सरकारने जन्मठेपेची शिक्षा दिली. हे सरकार आल्यानंतर या सरकारने त्याची शिक्षा माफ करून त्याला सोडलं आणि एवढंच केलेलं आहे तर त्याला सोडल्यानंतर त्यांचा हाल घातले, त्यांचा सत्कार केला, त्यांना मिठाई भरवली आणि त्याचं स्वागत केलं. हे कुणासाठी? आज काय सबका विश्वास आणि सबका विकास? आता आपली वेळ आलेली आहे. आज मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक गद्दारी विरुद्ध खुद्दारीची आहे. यांनी 10 वर्षात काही केलेलं नाही, उलट लोकांना छळायचं काम केलं. अदानी अंबानीला श्रीमंत केलं, त्यांच्यासाठी कायदे कानून तयार केले. गरिबांचं म्हणजे तुम्ही आम्हाला कायदे देता, तुमच्या आजच्या प्रत्येकाच्या डोक्यावर आज 2.5 लाख रुपयाचं प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर कर्ज केलेलं आहे. प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर 2.5 लाख रुपयाचं कर्ज आहे. एवढं कर्ज या सरकारवर आहे. हे सरकार निवडून आलं त्यावेळेला 5व्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था होती, ती आता 164व्या क्रमांकावर गेलेली आहे. या ठिकाणी गरीब होत चालला आहे, श्रीमंत होत चाललेले आहे. मोठमोठ्या उद्योगपतींना 14 लाख कोटी रुपयाची कर्ज माफ केली, पण मच्छीमार असतील, शेतकरी असतील यांना 1 रुपया सुद्धा माफी दिली जात नाही. आणि असं सांगितलं असं की यांना जर ही आम्ही माफी दिली तर यांची सवय बिघडेल. आणि काय सवय बिघडेल? आणि मग त्या मोठे जे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी काय वाईट नाही, त्यांच्या सवयी बिघडत नाही. 14 लाख कोटी कुठे आणि 60-70 हजार कोटी कुठे? जर 60-70 हजार कोटी रुपये जर लोकांना, मच्छीमारांना आणि याला शेतकऱ्यांना त्यांचे कर्जाचे दिले तर सगळे कर्जमुक्त होतील. आज दररोज ज्या आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या, मी एका ठिकाणी चाललो होतो आणि रस्त्यामध्ये गटारामध्ये एका पाईप टाकली होती आणि पाईपवर त्याने गॅसची चूल पेटवली होती. आणि याचा अर्थ असा की गटारामध्ये सुद्धा गॅस तयार होतो. आज स्वतः जो गॅस तयार होत असेल तर आम्हाला ते 1200 रुपयाचं सिलेंडर याची गरज काय? बरोबर आदेश काय करायचं आपल्याला 1200 सिलेंडर घ्यायचे? आम्ही सगळ्यांनी तसं केलं असतं. म्हणजे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो आणि काही करायचं नाही आणि फक्त जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करायचा. जाती धर्मामध्ये एवढा द्वेष निर्माण करून केलेला आहे, एवढा करून ठेवलेला आहे. विशिष्ट धर्माची लोक जर कुठे जात असतील, लोक त्याच्याकडे संशयाने बघत आहेत. हे एवढं काम त्यांनी केलं. या देशामध्ये हिंदू मुस्लिम सर्व बंधू भावाने राहत होते, राहत आहे. म्हणून त्यांच्या मनामध्ये चिंतू निर्माण करणारा हा भारतीय जनता पक्ष आहे. आज आपण जर पाहिलं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्वांनी एकत्र येऊन इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला. इंडिया गेटवर सर्वांची नावं दिलेली आहेत. सर्वात जास्त शहीद कोण झाले असतील तर मुस्लिम समाजाची लोक त्यावेळेला झालेली आहेत. त्या ठिकाणी अभिषा जफर पासून अनेक लोकांचे त्यांनी एवढे मोठे ताक आणि कुर्बानी केलेली आहे. परंतु आज असं परिस्थिती केली असते की मुसलमानांना या ठिकाणी किंवा विशिष्ट धर्माच्या लोकांना या ठिकाणी आतंकवादी म्हणून संबोधलं जात आहे. हे शिविली जात आहे आणि म्हणून मित्रांनो आपल्याला हे सगळं बदललं पाहिजे. आता हे सगळं सहन होत नाही. आता सगळं ऐकलं जात नाही. पंतप्रधानचं काम काय हे आहे का? पंतप्रधानचं काम, सरकारचं काम काय आहे? जनतेला सुद्धा सुविधा पुरवणे, जनतेला कमी खर्चामध्ये त्यांना लागणाऱ्या वस्तू पुरवणे. आज जीएसटी, आज नोटबंदी केली, अनेक मोठमोठे उद्योग बंद पडले. आज 12 कोटी लोक याच्यामध्ये बेरोजगार झालेले आहेत आणि आज लोकांना रोजगार मिळत नाही याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि जे आपल्या या ठिकाणची जागा आहे परिस्थितीची, या परिस्थितीला बदलण्यासाठी विनायक राऊतला आपलं अमूल्य असं मतदान करा.
त्यांच्याकडे कोणतेही काम करून गेल्यानंतर ते त्या कामाला मार्गी लावण्याची त्यांच्याकडे कला आहे. लोकांची विचारपूस करणे, लोकांचं स्वागत करणे, लोकांचं काम करून एवढ्या मोठ्या संख्येने पुरुष आणि महिला उपस्थित राहिले, त्यामुळे यावेळची व्हिक्टरी 100% ओके. बरोबर ना? आता समोरचा जो आहे कमळ निशाणे घेऊन आलेला, कोण कोंबडी चोर म्हणतो, कोण नेपाळी म्हणतो, कोण काय म्हणतो, हैवानाची अवलाद आहे ती, माणूस नाही. पण आज माझ्या परिवारातल्या मंडळींना भेटत असताना हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, एक आनंद आहे. कारण ही निवडणूक केवळ विनायकरावची निवडणूक नाही बाबांनो. ही निवडणूक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेनेची नाहीये. ही निवडणूक केवळ काँग्रेस किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची नाहीये. अरविंद केजरीवाल साहेबांच्या आम आदमीची ही निवडणूक नाही आहे. तरी 75 वर्षानंतर आलेली निवडणूक समस्त भारतवासियांची आहे. त्या भारत मातेच्या रक्षणासाठी आणि या भारतामध्ये असलेल्या 144 कोटी जनतेच्या रक्षणासाठी ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे. 75 वर्ष झाली, स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक आपल्या स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं. त्याच्यामध्ये हिंदू होते, मुस्लिम होते, ख्रिश्चन होते, बौद्ध होते. आणि ज्या वेळेला भारत पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर ज्यांच्या हृदयामध्ये हिंदुस्थानचं प्रेम होतं ते सगळे हिंदुस्थानी झाले आणि ज्यांना वाटलं आपल्याला बाहेर जायचं ते बाहेर गेले. आता स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या नंतर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना वाटलं की सर्वांना आता भारतीय नागरिक व्हायचं आहे. 75 वर्ष जगलो तर फुकट. अरे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला झेंडा फडकवतो, तिरंगा झेंडा. 26 जानेवारीला, 15 ऑगस्टला, ते सगळं फुकट गेलं. आता मोदींच्या मनात आलं या देशातल्या मुस्लिमांना टार्गेट करून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्म समभाव निर्माण केला. स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या कारकिर्दीमध्ये घटनेमध्ये दुरुस्ती करून जो हिंदुस्थानमध्ये राहतो, जो भारतामध्ये राहतो, तो त्या सर्वांना समान न्याय असला पाहिजे म्हणून सर्वधर्म समभावाचा कायदा केला पार्लमेंटने. आता मोदी साहेब म्हणतात आम्हाला सर्वधर्म समभाव मान्य नाही, आम्हाला एनआरसी आणायचं आहे. एनआरसी, नॅशनल रजिस्टर ऑफ सर्टिफिकेट. कशासाठी? तर प्रत्येकाने आता सिद्ध करायचं की मी भारतीय आहे. अरे आमची मुलं शाळेत जातात, आम्ही शिकलो शाळेत, आमची मुलं शाळेत जातात. शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतात ना, भले मराठीत असतील, इंग्रजी असतील, उर्दू शाळा असतील, सगळ्या शाळेमधले विद्यार्थी शाळेमध्ये प्रार्थनेच्या वेळेला भारत मातेच्या प्रती असलेली आपली निष्ठा, आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी, आपण सारे भारतीय एक आहोत हे सांगण्यासाठी प्रतिज्ञा घेतली जाते. मराठीमध्ये भारत माझा देश आहे, आम्ही भारताचे नागरिक आहोत अशी ती प्रतिज्ञा आहे मराठीमध्ये. मराठी, इंग्रजी, उर्दू सगळ्या भाषेमध्ये प्रतिज्ञा घेतली जाते. पण मोदी आणि अमित शाह साहेबांनी मानले नाही. ते म्हणाले आता या 75व्या वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या
या देशातल्या सगळ्या नागरिकांना आम्ही भारतीय नागरिक आहोत हे सिद्ध करून रेशन कार्ड दिलात, वोटिंग कार्ड दिलात, तरी आम्ही भारतीय नागरिक सिद्ध करायचं. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? जिल्हाधिकारी कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जे अधिकारी बसतील त्या अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीचा जन्म दाखला घेऊन जायचा. आता सांगा, ज्यांचं वय 75 वर्ष झाले, ज्यांचे 60 वर्ष वय झालं, त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांना दाखला मिळेल का जन्म तारखेचा? ग्रामपंचायतीचा कारभार जो असेल रेकॉर्ड, सरकार सांगते महाराष्ट्र सरकार 5-15 वर्ष त्यानंतर ते जाऊन टाकलं तरी चालेल. आता मोदी साहेब म्हणतात 70, 75, 80, 85 किती वर्ष झाली तरी ग्रामपंचायतीचा दाखला पाहिजे. याचं कारण असं आहे, आम्ही ज्या वेळेला लोकसभेमध्ये याच्यावर प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली त्यावेळेला हाच प्रश्न आम्ही विचारला, हो तुम्ही आधार कार्ड आम्हाला दिलात, बँकेचे व्यवहार असो, सरकारी कामकाज असो, सरकारी योजना असो, पासपोर्ट असो, या सगळ्यांना तुम्ही आधार कार्ड ग्राह्य धरता, मग NRC ला तुम्ही ग्रामपंचायतीचा दाखला का घेता? उत्तर देऊ शकले नाही. अनेक खासदारांनी आम्ही प्रश्न केला आणि होय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे पहिले राजकीय नेते आहेत की त्यांनी ठणकावून सांगितलंय समान नागरिक कायदा असो, NRC असो, UCC असो, हे कायदे करत असताना कुठल्या एका समाजाला टार्गेट करून कायदे करू नका. भारत मातेच्या हिताचे असतील तेच कायदे करा. आणि NRC ला पहिला विरोध उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला आणि लोकसभेमध्ये मी सुद्धा त्याच्यावर परकर विचार भारतीय राहणारच नाही. तर ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, आदिवासी असतील, दलित असतील, सगळे लोक भारतीय राहणार नाहीत. आणि मग भारतीय नसले की तुम्हाला मतदानाचा अधिकार सुद्धा राहणार नाही. आता ह्या वेळेला 100% तुम्ही मशाल चिन्हाला मतदान करणार की नाही? बरोबर ना? त्यामुळे साहजिकच कमळ चिन्ह कोणाचं? भाजप. करपून जाणार की नाही? ही त्यांची पोटदुखी आहे, ही पोटदुखी त्यांची. पण जे आम्हाला मतदान करणार नाही त्यांना मतदानाच्या अधिकारापासून दूर करायचं यासाठी NRC येत असेल तर आम्ही ते येऊ देणार नाही. आम्ही येऊ देणार नाही, कोणत्या परिस्थितीमध्ये येऊ देणार नाही. आमच्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल त्यांनी सुद्धा ठणकावून सांगितलं, थोड़ा आवाज वाढवतो का? हमारे दिल्ली वासियों के लिए NRC की आवश्यकता है नहीं, हमारे दिल में भारत माता है, हमारे दिल में भारत. झालेला 4 एकनाथ शिंदे झालेला 4 गेले त्यांच्या पायाकडे. उद्धवजी ठाकरे नाही गेले, शरद पवार साहेब नाही गेले, काँग्रेसचे राहुल गांधी नाही गेले. आणि म्हणून अरविंद केजरीवालला भारतीय जनता पक्षाची शरणागती पत्करली नाही म्हणून दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकलाय. आणि बिचाऱ्यांना साधी झोपायला चटई, फाटकी चटई खायला आहे हे सांगून तुम्ही मान्य करताय की मी 10 वर्षामध्ये गरिबी वाढवली. तर तांदूळ दिल्यानंतर खायचे कशावर? बरोबर, डाळ महागली, कडधान्य महागलं, डिझेल पेट्रोल महाग झालं, सोनं तर विचारच नको. आज एक बातमी प्रसिद्ध केली भाजपने, म्हणे सोनं गडगडलं खाली. सकाळी सहज आमच्या रत्नागिरीच्या ज्वेलर्सला विचारलं, सोनं गडगडलं म्हणजे किती गडगडलं? तर म्हणे 14 रुपये कमी झाले. एक वडापाव तर येतो का 14 रुपयात? या देशातला मोदी साहेबांचा घर जावई अदानी, या अदानीच्या सोन्याच्या खाणी आणि त्या अदानीचं भलं करण्यासाठी तुम्ही ते सोन्याचे भाव 75,000 रुपये तोळा केला. 75,000 रुपये तोळा.
आज नारायण राणे एकमेव प्राणी असा आहे की त्यांच्या घरामध्ये 19 करोड रुपयाचं सोनं आहे बाबा. 19 करोड केवढं झालं असेल बघा, टप्प्या वगैरे लावा. 19 कोटीचा सोन्याचा मालक. बरं हे मी नाही सांगत, हे निवडणूक ऍफिडेव्हिट जे केलंय ना त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं 19 कोटीचं सोनं तिघांच्याकडे, फक्त तिघांच्या त्या कुटुंबात. आणि तुमच्या आमच्याकडे काय, 1 तोळा घ्यायचं झालं तर 75,000 रुपये. आणि ते कमवायला किती महिने लागणार, किती महिने लागणार. देताय का हाताला काम. समुद्रावरचा तुमचा संसार राब राब राबताय, मिळते का तुम्हाला. आणि दुसरं काय, ह्या संपूर्ण किनारपट्टीवर, ह्या किनारपट्टीचे असलेले गाव, किनारपट्टीचे असलेले हॉटेल्स, किनारपट्टीचे असलेले खानावळी, या सर्वांवर आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या या कपट कारस्थानामुळे आपल्या ग्रामपंचायतीवर, आपल्या घरादारावर राज्य करणार आहे ते सिडको प्राधिकरण. सिडको नावाची संस्था तुम्ही काही जणांनी ऐकली पण नाही. हा सपाट पायाचा आला म्हणून मी पडलो. पण ते म्हणाले नसतीदात नको. आणि त्याचं ते दुसरं कारण ते सकाळी उठून भोंगा पसरणार, हा नेपाळी. तर काल 2 दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने चांगला आदेश दिला. या नारायण राणेचे ते चिरंजीव नितेश राणे भाईंदरला गेले, भाईंदरला. आणि भाईंदरच्या एका कार्यक्रमामध्ये मुस्लिमांच्या विरोधात थोडं घाणेरडे शब्द त्यांनी उच्चारले. व्हिडिओ पण तुमच्याकडे आला असेल. मुस्लिमांना जाळून टाका, मुस्लिमांना हद्दपार करा. नारायणराव राणे तुमचे चिरंजीव म्हणताय तो, त्या शब्दाचं, त्या वाक्याचं तुम्ही तिरस्कार का नाही केलात, त्याचा निषेध का नाही केला. आणि म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले, मार्क करून घे बंद करून. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष पसरणाऱ्या या नितेश राणेच्या विरोधात पोलिसांनी केस दाखल करावी. त्यानंतर केस परवाच्या दिवशी, त्या काल त्यांच्यावर दाखल झालेले आहे. आज 3 पिल्लावर जर आपल्या या रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आली तर सांगा, आज हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, कधीतरी एका पूर्वीचा अपवाद सोडला तर माननीय उद्धवजी ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एक तरी जातीय दंगल झाले का. मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणाले, समोर भंडारी समाजाला उभं केलं, ओबीसी समाजाला उभं केलं, एकमेकाच्या विरोधात लढायला लावलं. डोकी एकमेकाची फोडा म्हणजे त्यांना आनंद होतो, पण सुखाने नांदा हे सांगायला मात्र त्यांचं तोंड गप्प होतं. पण जर उद्या जर हे देवेंद्र फडणवीस आले तर पत्रकार मित्रांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी आमच्या कोकणचा बळी का घेता. अरे मुस्लिम समाजाला आरक्षण या निवडणुकीच्या तोंडावर देत आहे. मग 10 वर्ष पंतप्रधान होताना या देशातल्या अनेक लोकांच्या आरक्षणाचे बिल त्या लोकसभेमध्ये येत होती. का नाही तिथे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचं बिल आणलं, का नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचं बिल आणलं, का नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचं बिल आणलं. ही जुमलेबाजी बस करा मोदी साहेब, ही फसवाफसवी बस करा. आम्हाला एक आरक्षण नको, पण आमच्या भारत मातेचे तुकडे करणारे तुम्ही राज्यकर्ते या देशामध्ये राज्य करायला लायक नाही, हे आजच्या सभेमध्ये आपल्याला सांगायचं आहे. मतांच्या इच्छेने या ठिकाणी नाही आलोय. या भारत मातेचे आपण लेकरं आहोत.
आणि भारत मातेचं रक्षण करण्यासाठी हातात हात घालून चालण्याचे आता दिवस आलेले आहेत. आणि म्हणून सर्वांना एकच विनंती करतो, अजून 2 मीटिंगला जायचंय हातखंब्याला वगैरे, पण त्यावेळेला त्या बदमाश भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आमच्या उद्धवजी ठाकरेंचा परिवार मोडायचं पाप केलं. शरद पवार साहेबांच्या पक्षाचा परिवार तो संपवण्याचं पाप केलं. बाबांनो सांगा, एखाद्याला चांगल्या कामाच्या वेळेला आशीर्वाद देतो की नाही? आपण लग्नाला गेलो की आशीर्वाद देतो की नाही? आम्ही हत्तीच्या दर्ग्यामध्ये दरवर्षी जातो, उत्सवाच्या आदल्या दिवशी नाही तर उत्सवाच्या दिवशी प्रार्थना करतात आमच्यासाठी, आशीर्वाद आम्हाला देतात. आणि मग आज आशीर्वाद देण्याच्या ऐवजी तुम्ही शाप देताय आणि भारताचे 2 तुकडे करायला निघालेला. आमचा ठाकरे घराण्याचा परिवार संपवून त्या राक्षसाला काय मिळणार आहे? शरद पवार साहेबांचा परिवार संपवून या मोदी आणि अमित शहाना काय मिळणार आहे? तर गद्दारच मिळणार ना, बेईमान लोक मिळणार ना. अरे या गद्दार आणि बेईमान लोकांच्या पेक्षा प्रामाणिकपणे काम करणारे तुम्ही आणि आम्ही हे देशाचे देशसेवक आहोत. आम्ही पैशाच्या मागे नाही धावलो. 50 कोटी, 75 खोके, 50 खोके. अरे आम्हाला हे पैशासाठी हे खासदारकी नाही आहे. ज्या हिंदुराष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विनायक राऊत दादरच्या फुटपाथवर बसून कपबशी विकणारा, सांताक्रूज पश्चिमच्या रात्रशाळेमध्ये जाऊन शाळा शिकणारा हा विनायक राऊत, त्याला या देशाच्या संसदेमध्ये बसण्याचं भाग्य माझे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तुमच्या मतदारांच्या माध्यमातून एक ना एक दिवस तुरुंगात जावं लागणार की नाही? त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा देशातला 1 नंबरचा अट्टल चोर असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं होऊ शकतं का? नाही होणार. आणि म्हणून चोरांना हद्दपार करा आणि विनायक राऊत सारख्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याला आपला माना, आपला बंधू म्हणून माना. आणि या निवडणुकीमध्ये आपला भारतीय जनतेचा, या देशवासियांचा आणि आपल्या महोदयातल्या प्रत्येक मतदाराचा विजय करायचा असेल उद्याचं स्वातंत्र्य पाहण्यासाठी, तर मशाल हे चिन्ह आहे आमचं. मशाल, त्या मशाल चिन्हासमोरचं बटन दाबा आणि आपल्याला आशीर्वाद द्या अशी प्रार्थना करतो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाचं